हॅलो गाईज, आधी स्पेस 22 ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा पार्ट 2 आहे रेंज कलेक्शनचा. सो शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळे ड्रेस कसे स्टिच केलेत तेही बघायला मिळेल आणि मी कसं ते चिकटवले आहेत ॲल्युमिनियम फॉईल तेही बघायला मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, इग्नोर करा माझा लूक. आणि डबल काम मला करायला लागलीच आहेत. फर्स्टमध्ये मी जो स्कर्ट्सचा एक पार्ट शिवला होता आय गेस नाही म्हणजे चिकटवला होता तो बरोबर होता आणि मला वाटलं की तो चुकीचा आहे म्हणून मी ते सगळं काढलं. आणि आज परत जेव्हा नीट हे करायला गेलं तेव्हा मला कळलं की आत्ताचा पार्ट चुकला आहे, त्याच्या आधी जो केला होता तो बरोबर होता. आता ते सगळं मी ॲल्युमिनियम फॉईल काढून तुम्हाला दाखवते. ही बघा, सगळी ॲल्युमिनियम फॉईल काढून परत भरते. दिवस पण माझे कमी आहेत आता. उद्यापासून उद्या एक दिवस कॉलेजला जाणार आणि मग परत सुरुवात करणार. चला भेटते. एवढा सगळा पूर्ण स्कर्टचा पार्ट आहे तो आत्ता तरी वेस्ट गेला आहे, पण मी कुठेतरी त्याचा उपयोग नक्कीच करेन. सगळं मांडून ठेवलं आहे बघा. हे रेडी झालेले आहेत गारमेंट्स. हाही ऑलमोस्ट रेडी आहे. सो त्याचे करायचे त्याचा काढून ठेवते. सो भेटते. कशी फिलिंग आहे तुझी? तर इथे सगळी प्रॅक्टिस चालू आहे. हॅलो गाईज, तर मी आगाचं काम पहिलंच करून घेतलं कारण की मिथिल तेव्हा अवेलेबल होता आणि बरं झालं मी आधीच करून घेतलं. आता त्याला बरं नाही आहे. सो ते एक झालं आहे. आता त्यानंतर मी आता आराम म्हणते रेंज कलेक्शनचं करायला घेतलं आहे. आणि विषय झाला आहे असं की ना, मी ते खूप स्टिक करायचा प्रयत्न करते पण ते स्टिक होत नाही. म्हणून आता मी हा जो आय गेस कशाला तरी यूज करतात, हा मला हार्डवेअरच्या दुकानात मिळाला. हा आय गेस वूड वर्किंग ॲडिस काहीतरी आहे त्याचं त्यासाठी यूज करतात. तो आता मी फॅब्रिकला यूज करते कारण की मला तो हवा आहे आणि तो चांगला दिसला पाहिजे आणि ते टिकून राहायला पाहिजे. कारण की ते मी सगळं सिक्युअर करते पण ते सगळं सारखं निघतं आहे. हा विषय झाला आहे, त्यामुळे ना कळत नाही काय ते. त्यामुळे मी आता हा पर्याय आणला आणि त्याने चिकटलं आहे. तुम्हाला दाखवते. आय गेस नाही, सॉरी, हां, ॲटलिस्ट ते हलणार तरी नाही लावल्यानंतर. आणि ह्याला इस्त्री करायची नाही. सो हा मारल्यानंतर मी इस्त्री नाही करू शकत. जसे कपडे असतील तसेच वेअर करावे लागतील असं आहे. तात्पुरता हा पॅटर्न ठीक आहे, होईल. तर जरा लांबून मारला पाहिजे, वाईट पॅचेस येते नाही तर. करते तुम्हाला भेटते. बाय. हॅलो गाईज, आज मी परत बसले माझ्या कामाला कारण की माझं काम कंप्लीट झालं नाही. सगळं हाफ काम झालेलं आहे आणि ऑलमोस्ट कंप्लीट व्हायला आलेलं आहे. आगाचं तर काय कंप्लीट झालेलंच आहे, त्याला टेन्शनच नाही आहे. तर आता मॅच आहे RCBची, ती बघता मी माझं काम करणार आहे आणि फायनल सगळे आउटफिट करून टाकणार आहे. कारण की खूप प्रेशर आहे. 5 आउटफिट्स होते, त्यातलं एक घालायचं म्हणजे ऑलमोस्ट सगळे झालेत. तर आता थोडं राहिले ते सगळं करणार आणि हे करणार. सगळं असं आहे चालू आणि काम चालू आहे. आणि आता 2-3 दिवस पता राहिले फॅशन शोला. 3 मेला फॅशन शो आहे आणि प्रेशर खूप हाय आहे. सो भेटते तुम्हाला नंतर. बाय. हाय गाईज, आता झालं आहे असं अर्जंटमध्ये सगळे पाहिजेत कारण की आता टाईम लाईन नाही आहे आमच्याकडे. टाईम जास्तीच नाही आहे. जो आहे तो लास्ट एंडिंग आहे आणि कशात अजून काहीच दिसत नाही आहे माझं. म्हणजे ऑलमोस्ट होतं आहे कंप्लीट, पण असं वाटतं की नाही होतं, अजून काहीतरी सुटतं आहे. तर मला हा कंप्लीट आजच्या आज लवकर मी सगळे करणार आहे कारण बाकीचे जे माझं वर्क आहे तेही मला म्हणजे फिनिश करायचं आहे, जे काही लागेल त्यासाठी. असं सगळं चालू आहे. इथे मॅच चालू आहे आणि इकडे काम करते फायनल. तुम्हाला भेटते. हे काही जास्त आता मी म्हणत असेल अशा वेशात कशी घरात समोर आहे. तर काल रात्री म्हणजे आज किती तारीख आहे? 1 तारीख. 30 तारखेच्या रात्री जी कामाला बसले ते मी 1 मे म्हणजेच 4:30 वाजेपर्यंत काम करत होते कंटिन्यू. नंतर आणि काम कंप्लीट झालं. ड्रेस कंप्लीट झाले माझे, म्हणजे काय थोडंसं फिनिशिंग आणि राहिलं आहे, म्हणजे झालं नव्हतं ते. म्हणजे फिनिशिंग म्हणण्यापेक्षा
फिटिंग आणि ते सगळं आज थोडंसं राहिलं ते होईल, ते काही इश्यू नाही त्याचं. त्यानंतर आता मग आगाचं जे काही थोडेसे छोटे मोठे राहिले ते करणार. सगळं झालं आहे, आगाचंही आउटफिट झालेलं आहे. तर असं सगळं आहे, जरा हलकंही वाटतं. आणि आज 4 वाजेपर्यंत होते, काल 3-3:30 वाजेपर्यंत जागे होते. त्याच्या आधी पण 2 वाजेपर्यंत जागे होते. 1-2 12 कमीच झालं होता. 1-2 आता 3-4 असं होत झाले. एवढं प्रेशर झाल्यामुळे ना झोप येते. तर मी आले कॉलेजमधून, आत्ता पण वाजले माझे 5. आज 1 तारीख आहे आणि 5:19 झालेले आहेत. झोप जाम येते, झोपणार आहे मी. चला भेटू नंतर, बाय. हे गाईज इथे ट्राय नाही करत आहे, इथे फॅब्रिक लावायचं म्हणून ते घातलं आहे. पण एक झालं एक असं की माझं रेंज कलेक्शनला जो शर्ट आहे त्याची कॉलरच नाही आहे. आता मी काय करू? आणि आता फॅशन शो आहे संध्याकाळी आणि वाट लागली आहे, म्हणजे तर काहीतरी जुगाडू काम करायला हवे. बोलू डोकं मॅट झालं आहे माझं. काय होतं आहे, बाकी सगळं रेडी आहे, फक्त ती कॉलर आता परत करायला हवी. आणि ह्याचं फॅब्रिक जरा पाठीमागे लावायचं आहे फ्लोई, सो ते भेटू नंतर. सो इथे आता माझा मेकअप चालू आहे आणि माझ्या मेकअप आर्टिस्ट ही बघा, इकडे बघ आंटी. आणि या सो फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवते, अजून चालू आहे. एवढं तरी आता झालं तर मला आवडतंय. सो तुम्हाला नंतर पूर्ण लुक दाखवेन. आता तुला काय आंटी, लीना आंटी. आणि यांनी केलेला आहे. सो मला आवडला, तुम्हाला नंतर सगळं कोलॅप करते. चला आता जाऊया आपल्या डेस्टिनेशनवर. हाय. सो आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर जातोय. मी दिसतच नाही, काळो कसल्यामुळे दिसत. सो तुम्हाला तिथे जाऊन भेटते आहे, तर लाईव्ह करणार आहे. हाय गाईज, आता आमच्या सिनियरचं कन्व्होकेशन आहे, स्वतः तिथे प्रिपेअर झाले ते सिनियर्स. अरे बघा रे विपुल, फोटो नाही ब्लॉगमध्ये सिनियर. हॅलो गाईज, ओके सॉरी, म्हणजे मी आता मला नंतर आठवलं, मी सगळं हे केस आणि मेकअप काढल्यानंतर. तर असा होता आजचा ब्लॉग, असा होता आमचा आगाज फॅशन शो. फर्स्ट टाईम सिंधुदुर्गात होता आणि असं सगळं झालं आहे ग्रँड. आणि तुम्ही जो बघितलं नसेल तर बघाच जाऊन. सो हॅलो गाईज, चेंज करून झाले. तुम्हाला सांगायचं होतं असं की मस्त झालं फॅशन शो, खूप चांगलं झालं. आणि मलाही खूप झालं आता वाजले, म्हणजे मी 1 वाजता घरी येणार सगळे. आणि खरं सांगायचं तर माझे जे मॉडेल्स होते रेंज कलेक्शन्सचे असतो ते 2 मुलगे आणि होतेच. लिटरली असं पॅम्पर केलं ना त्यांनी मला, किंवा म्हणजे माझं प्रेशर लो होतं का आय गेस. सो त्याच्यामुळे ना हे केलं, काय काय होतं तुम्ही ORS दिलं, खायला पण दिलं, सगळं केलं. ते खूप चांगले होते माझे मॉडेल्ससुद्धा. आणि त्यातलं एका मॉडेलला तर बेस्ट कॅटवॉक की काहीतरी मिळालं आहे रिमेंबर. आणि सगळं असं होतं आणि 1 नंबर झाला आहे फॅशन शो. आणि त्यांच्यामुळेच आमचा फॅशन शो झाला. आणि खूप म्हणजे असं मोठ्या बहिणीला कसं करतात तसं ते करत असते खरं तर. माझ्या बाकीच्या मॉडेल काही चेंजेस होत होत्या सारख्या, आणि एक होती ती त्याही माझ्या त्या मॉडेल त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे माझं ड्रेस आणि घेतला, बॉल गाऊनसुद्धा. आणि आय एम हॅप्पी विथ दॅट. सो होतं सगळं. सो गाईज, कसा वाटला हा ब्लॉग? तर ह्या ब्लॉगमध्ये खूप जणांनी मदत केली आहे. तुम्हाला बिहाइंड द सीन बॅक स्टेजची जी सगळी मजा म्हणण्यापेक्षा आमची सरळ असते त्याच्यात, तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे. आमची धावपळ, ते ड्रेस रेडी होईपर्यंत आमची किती ताणाताण होत असते, किती स्ट्रेस असतो.
किती काय असतं, धड झोपही होत नाही, हे सगळं तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळालं. आणि हे सगळे माझे गारमेंट्स आहेत. आगाचं असेल, रेंजचा असेल, तो काही माणसांमुळेच तयार झालेत, तर शक्य नव्हते. माझी आई असेल, म्हणजे पूर्ण फॅमिली, आई, माझी एक बहीण आहे जी इथे आली होती मला हेल्प करायला, मावशीची मुलगी मुग्धा म्हणून, तिने खूप हेल्प केली. टीचर्स, फॅकल्टी, त्यांनी पण हेल्प केली मला ड्राफ्टिंगमध्ये, कटिंग कसं करायचं हे सगळं, ह्या सगळ्यासाठी. आणि मिथिल, खूप जणांनी, माझे मॉडेल्स मेन म्हणजे सगळ्यांनी खूप चांगली मदत केली. थँक्यू, त्यांच्यामुळे सगळं चांगलं झालं आणि खूप चांगला शो झाला. असं सगळं होतं, त्याच्या पाठची आमची बॅकस्टेजची मेहनत, आमची स्लीपलेस नाईट आमच्या, असं सगळं होतं. सो दिवस पार पडले ते. आणि हा शेवटचा ब्लॉग आहे कॉलेज थ्रू, म्हणजे कॉलेजमधून, कारण की आता माझं कॉलेजही संपलेलं आहे. आता नेक्स्ट ब्लॉग दुसऱ्या याच्यावर असतील. सो थोडं आमचं रुटीन चेंजही झालं आहे, असं सगळं झालेलं आहे. लास्ट असेल हा, आणि भेटू न्यू ब्लॉगमध्ये. आणि असं सगळं होतं आमचा आगाचा सिनरिओ. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करा. सी यू सून, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.